केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी शिवाजी तरुण मंडळ आणि जुना बुधवारपेठ संघात सामना झाला। पूर्वार्धापासूनच आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत जुना बुधवार संघाच्या खेळाडूंवर दडपण ठेवत शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 5-0 असा एकतर्फी जिंकत केएसए लीग फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। तर दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर पेठ संघानं फुलेवाडी क्रीडा मंडळावर 3-2 गोलनं विजय मिळवला। छत्रपती शाहू स्टेडियमवर श्रीमंत शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि जुना बुधवार पेठ संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी आक्रमण सुरू ठेवली। सामन्याच्या 18व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा लाभ उठवत संकेत साळोखेनं पहिला गोल नोंदवला। पाठोपाठ 35व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर किकचा लाभ उठवत इंद्रजित चौगुलेनं मारलेल्या फटक्यावर योगेश कदमनं हेडद्वारे गोल नोंदवला। 40व्या मिनिटाला संकेत साळोखेनं आणि 56व्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रे तर 73व्या मिनिटाला सिद्धेश साळोखेनं गोल नोंदवत जुना बुधवार संघावर 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली। गोलची परतफेड करण्यासाठी बुधवार पेठकडून मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, ब्रह्मा, सार्थक गौड यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले। अखेर शिवाजी तरुण मंडळानं हा सामना एकतर्फी जिंकत यंदाच्या केएसए चषक फुटबॉल स्पर्धेवर नाव कोरलं। दुपारी उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ संघात सामना झाला। सामन्याच्या 6व्या मिनिटाला उत्तरेश्वरकडून ऋषभ पोवारनं, 25व्या मिनिटाला नयन सूर्यवंशी यांनी गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात फुलेवाडीकडून आयुष पाटील, दिग्विजय सुतार, सत्येन पाटील यांनी चढाया केल्या। सामन्याच्या 47व्या मिनिटाला सिद्धार्थ पाटीलनं तर 71व्या मिनिटाला मंगेश दिवसेनं गोल नोंदवत संघाला 2-2 अशा बरोबरीत आणलं। पण पुढच्याच मिनिटाला उत्तरेश्वरकडून अजिंक्य कदमनं गोल नोंदवत संघाला 3-2 असा विजय मिळवून दिला। दरम्यान शिवाजी तरुण मंडळ या स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीत फटाके फोडत केएसएच्या आचारसंहितेचा भंग केला।